शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वाङ्मय व्यवहारामध्ये जितकं महत्त्व लेखकाला, वाचकाला, तितकंच समीक्षकाला सुद्धा. आपण आज आहोत औरंगाबादमध्ये आणि आपण भेट घेणार आहोत ज्यांच्या लेखणीने मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती याविषयी सातत्याने लिखाण केलं आहे, असे ज्येष्ठ समीक्षक गुरुवर्य सुधीर रसाळ यांची. यंदाच्या मराठी राजभाषा दिवसाला राज्य शासनाने त्यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार देऊन गौरवलं. त्यानिमित्ताने सगळ्यात आधी सरांचं अभिनंदन करूया. सर, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि तितकंच मनपूर्वक अभिनंदन पुरस्कारासाठी. मी या निमित्तानं तुमचे आभार मानतो. तुम्ही माझं अभिनंदन केलेलं आहे. सर, आम्ही सध्या तुमचं लोभस सारखं पुस्तक वाचतो आहोत. खरं तर समीक्षक ही तुमची मुख्य ओळख, पण ललित गद्य लेखन आणि आठवणींच्या स्वरूपातलं तेही इतकं सुरेख आहे आणि वाचकांना खूप भावतं आहे. तर लोभसच्या निमित्ताने विचारावं असं वाटतं, तुमचं बालपण जेव्हा औरंगाबादेत गेलं, मराठवाड्यात गेलं, हा सगळा परिसर त्यावेळेस निजामी राजवटीखाली होता आणि तेव्हाचं सांस्कृतिक भाषिक वातावरण फार वेगळं होतं. आम्ही कदाचित आमची पिढी त्याची कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही लोभसमध्ये त्याविषयी लिहिलं आहेच, पण तुमच्याकडून तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. एक म्हणजे निजाम सरकारचं धोरण हा संपूर्ण भाग उर्दू भाषकांचा आणि इस्लामी बनवणं हा त्याचा मूळ हेतू होता. त्यासाठी त्यांनी धर्मांतराचं एक खातं सुरू केलेलं होतं आणि सरकारच्याच वतीनं हिंदूंचं किंवा अन्य धर्मियांचं धर्मांतर करणं असा कार्यक्रम ते राबवत असत. मोठ्या प्रमाणात त्यामुळे धर्मांतरही झालं. स्टेट काँग्रेस ही जी संघटना होती ती खरं म्हणजे निधर्मी होती, हिंदुत्ववादी नव्हती. पण त्यांनी जे धर्मांतर झालं ते थोपवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्नही केले. दुसरं असं की जेव्हा जेव्हा जनगणना होई तेव्हा तुमची मातृभाषा उर्दू लिहिली तर चालेल का, असा त्यांचा एक प्रश्न असे. कारण स्वातंत्र्य भारताला मिळाल्यानंतर हा भाग मराठी भाषकांचा, हिंदू धर्मियांचा नाही. तेव्हा हा एक तो पाकिस्तानशी जोडला जावा किंवा तो स्वतंत्र राहावा, असे डावपेच त्या काळामध्ये चाललेले असत. पण हे पूर्वीपासूनच होतं. उदाहरणार्थ शिक्षण पद्धतीमध्ये उर्दू ही ज्ञानभाषा त्यांनी बनवली. म्हणजे मातृभाषेतलं शिक्षण 4थीपर्यंत प्राथमिक, 5वीपासून सगळं शिक्षण उर्दू भाषेत. आणि या शिक्षणामध्ये पहिली भाषा उर्दू, दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा त्या प्रांताची जी कुठली असेल ती. हे 7वीपर्यंत. 7वी नंतर जेव्हा हायस्कूल 8वी 9वी 10वी तेव्हा मातृभाषा अभ्यासक्रमातच नाही, तर ती ऐच्छिक तुम्हाला जर हवं असेल तर घ्या. मग उर्दू असेल, फारसी असेल, अरबी असेल, संस्कृत, मराठी, तेलुगू, कन्नड या सगळ्या भाषा ऐच्छिक भाषा असत. एक तर तुम्ही गणित हा विषय निवडा, त्याला ते हायर मॅथमॅटिक्स म्हणत. एक
कंपल्सरी मॅथमॅटिक्स असे एक हायर मॅथमॅटिक्स. हायर मॅथमॅटिक्सच्या ऐवजी तुम्ही भाषा निवडू शकता. पण या अशा वातावरणामध्ये मराठी भाषा जपणं हे किती आव्हानात्मक असेल, ते आव्हान कसं पेललं गेलं? अगदी फार मोठं आव्हान होतं. एक दोन्ही गोष्टी, कुठलेही धार्मिक उत्सव नव्यानं सुरू करता येत नसत. वादा गाडगीळ म्हणून इथं एक विनोदी लेखक होऊन गेले हैदराबादला. त्यांनी जदीद गणपती और कदीम गणपती असा त्यांचा लेख आहे मराठीतला. कदीम म्हणजे परंपरेनं चालत आलेला प्राचीन, जदीद म्हणजे नव्यानं. गणपती उत्सवामध्ये तुम्हाला जर नवं गणपती मंडळ स्थापन करायचं असेल त्याला परवानगी नसेल. जे पूर्वापार चालत आलेलं आहे तेवढ्यालाच परवानगी. धार्मिक पातळीवर या प्रकारचं वर्तन. शिक्षणामध्ये उर्दू भाषेचं प्राबल्य. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी धर्मशिक्षण कंपल्सरी हायस्कूलमध्ये. हिंदू विद्यार्थ्यांच्यासाठी नीतिशास्त्र नावाचं शास्त्र हा एक पेपर लावलेला असे. आणि त्या नीतिशास्त्रामध्ये कुराणातल्या बोधकथा प्रामुख्यानं शिकवल्या जातात. म्हणजे एवी तेवी इस्लामीकरण आणि उर्दूकरण अशी एक प्रक्रिया होती. इथं एकही प्रकाशन संस्था नव्हती. इथे एकही वर्तमानपत्र नव्हतं. एकही मासिक इथं निघत नसे, त्याला परवानगीच नसे. एवढंच नाही तर मराठीमध्ये जी पुस्तकं बाहेरून येत नवी, त्याची तपासणी करून ती जर हिंदू धर्माला पोषक वगैरे असतील तर त्याच्यावर बंदी. तुळजापूरकरांचं माझं रामायण, तुळजापूरकर हे मराठवाड्यातले, त्याच्यावर बंदी घातलेली. हरिनारायण आपट्यांच्या सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांवर बंदी. एकही वाचनालय नाही मराठवाड्यामध्ये. पहिलं वाचनालय औरंगाबादमध्ये 1939 साली स्थापन झालं, बलवंत मोफत वाचनालय. त्याचा इतिहास असा की औरंगाबादला लोकमान्य टिळक येऊन गेलेले होते. इथं काही दिवस त्यांचा मुक्काम होता. तेव्हा त्याची स्मृती म्हणून उशिरा का होईना लोकमान्य टिळकांच्या नावानं वाचनालय सुरू करावं. निजामानं परवानगी दिली नाही. म्हणून मग लोकमान्य किंवा टिळक आडनाव न लावता त्यांचं मूळ नाव आहे बलवंत, ते घेऊन वाचनालय इथं सुरू करण्यात आलं. 16 साली सरस्वती भुवनी राष्ट्रीय शाळा. शिक्षण सगळं उर्दू. पण एक असे शिक्षक वर्गात शिकवताना राष्ट्रीय वृत्तीचा संस्कार करण्याचा प्रयत्न करत, एवढाच त्यामध्ये भाग होता. बाकी राष्ट्रीय शाळांमध्ये काही वेगळं शिक्षण होतं असं नाही. पण स्वातंत्र्यानंतर हे सगळं चित्र किती बदललं. एका महिन्यात बदललं. म्हणजे इथं जे शासन आलं महाराष्ट्र सरकारकडून, मराठवाड्यामध्ये नोकर वर्ग आला, कलेक्टर, कमिशनर हे सगळे मराठी भाषक यामध्ये आले आणि त्यांनी फार झपाट्यानं परिवर्तन घडवून आणलं. या सगळ्याची आता कल्पना सुद्धा करता येणं अवघड वाटतं. म्हणजे आणि यातला बराचसा मला वाटतं हा जो भाग आहे हा आम्हाला फारसा माहीतही नाही, फारसा परिचित नाही. पश्चिम महाराष्ट्रात तर कल्पनाच नाही. काही प्रमाणात कल्पना विदर्भाच्या लोकांना. 39 साली वंदे मातरम हा संप झाला विद्यार्थ्यांचा. कारण मुस्लिम मुलं नमाज पडत, हिंदू हॉस्टेलमधली मुलांना काही कामच नसे. मुलांनी हैदराबादच्या हॉस्टेल्समधल्या आणि औरंगाबादच्या असं ठरवलं की संध्याकाळी एकत्र जमून वंदे मातरम म्हणायचं. ते सुरू झाल्याबरोबर जेवढे विद्यार्थी त्यामध्ये होते त्या सगळ्यांना शाळेतून काढून टाकलं गेलं. त्यांना काढून टाकल्याचे दाखलेही दिले गेले नाही. मग ही मुलांनी करायचं काय? तेव्हा मिश्रा शुक्ला सरकार मध्य प्रदेशामध्ये होतं. त्यांनी असा निर्णय घेतला की दाखला नसला तरी विद्यार्थ्यांना प्रवेश द्या. तो विद्यार्थी म्हणेल की मी 9वीतला विद्यार्थी आहे तर 9वीत बसू द्या त्याला.
तेव्हा त्या काळातली ही सगळी पिढी नागपूरला शिकली. हम्म, उदाहरणार्थ पी व्ही नरसिंहराव यांना उत्तम मराठी का येतं, हम्म, तर ते नागपूरला पहिल्यांदा शिकले हम्म. आणि नंतर पुण्याला. त्या काळात त्यांनी मराठी भाषा अवगत केली अच्छा. आणि ते अतिशय उत्तम मराठी बोलत. कितीतरी कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक उत्तम मराठी केवळ नागपूर विद्यापीठानं त्यांना प्रवेश दिल्यामुळे शिकलेले आपल्याला पाहायला मिळतात. वा. पश्चिम महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ होतं खेर, हम्म, त्यांनी मात्र कठोर निर्णय घेतला की यांना कोणालाही प्रवेश द्यायचा नाही. तेव्हा मराठवाड्याच्या लोकांचा पश्चिम महाराष्ट्रावर रागही आहे. अनेक असे सांस्कृतिक संदर्भ खरे नव्याने तुमच्याकडून हो. कळत आहेत. याला जोडून विचारावं असं वाटतं की तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, कारण तुमचे वडील अध्यापक. माझे वडील म्हणजे वडिलांचं आजोळ हे कसं कोणास ठाऊक पण अहमदनगर होतं. हम्म, आणि त्यांच्या मामानं माझे वडील वयाच्या 6 वर्षाचे असताना त्यांना अहमदनगरला नेलं आणि त्यांचं सगळं शिक्षण अहमदनगर आणि पुण्याला झालं. फर्ग्युसन कॉलेजमधून ते इंटर आर्ट्स पास झाले. नंतर शिक्षण घेणं जमलं नाही. उर्दू येत नव्हतं. मग इथं सरस्वती बोन शाळेमध्ये इंग्रजी आणि मराठीचे शिक्षक म्हणून ते नोकरी करू लागले. तेव्हा मराठी त्यांचं अतिशय उत्तम असे. आमच्या घराचं वैशिष्ट्य असं की इतर कुठल्याही घरात 50% उर्दू शब्द पुरुषाच्या बोलण्यात येतच असत. हम्म. आणि आम्ही म्हणजे इथं म्हटलं जाईल की मराठी भाषा बायका टिकवत आहेत, पुरुष नाही. कारण त्यांना उर्दू शिकवलं जात नसे, त्यामुळे त्यांचं बोलणं शुद्ध मराठी. पुरुष मंडळी मात्र असं मिश्र मराठी बोलायचे. आमच्या घरात तसं काहीच नव्हतं. त्यामुळे मराठी भाषेचं अतिशय चांगलं वातावरण माझ्या घरी. हम्म. वडिलांचं इंटरला इंग्लिश मराठी हे विषय असल्यामुळे वाङ्मयाची त्यांना उत्तम समज. आणि इथं आल्यानंतर त्यांनी विचार विकास मंडळ नावाचं लेखकांचं एक छोटंसं मंडळ स्थापन केलं. तेव्हा आकाशवाणीवर कविकांत इथं आलेले होते. कविकांत माझ्या वडिलांचे खूप निकटचे मित्र. हम्म. कविकांतांचा रुद्रवीणा हा कविता संग्रह माझ्या वडिलांनी प्रसिद्ध केलेला आहे. प्रकाशक म्हणून माझ्या वडिलांचं नाव आहे. अच्छा. तेव्हा कविकांत आणि इथले अनेक लेखक यांचं एक मंडळ, हम्म. त्याच्या दर आठवड्याला बैठकी होत. त्यांची पद्धती अशी होती की प्रत्येकानं एक मासिक किंवा एक नियतकालिक विकत घ्यायचं, त्याचं सदस्य व्हायचं आणि एक नियतकालिक ते सगळ्या लोकांमध्ये फिरवलं जायचं. मग बायकांची भिशी असते तशा तसं. पद्धतीने. मग त्यातले महत्त्वाचे लेख, कथा, कविता याच्यावर चर्चा होत असे. हम्म. तर कविकांत हे मौज घेत असत आणि माझे वडील नवयुग आचार्यात्रांचं घेत असत. हम्म. तेव्हा ही दोन्ही साप्ताहिक माझ्या वाचनात, सत्यकथा वाचनात होतं. त्या काळामध्ये चित्रमय जगत, सह्याद्री, वाङ्मय शोभा अशी मासिकं माझ्या लहानपणी होती, वाङ्मयाला वाहिलेली. ती सगळी माझ्या घरामध्ये येत असत. पुस्तकं अशाच पद्धतीनं ही मंडळी विकत घेत असत. त्यामुळे ही कविता संग्रह, कथा, अगदी अलीकडच्या कथाकारांपर्यंत 1950 पर्यंत माझं वाचन झालेलं होतं. घरी वडिलांनी पुस्तक आणलं की मी आपलं वाचतच असे. अभ्यास सोडून वाचत असे, त्यामुळे मला रागावलंही जात असे. पण तेव्हा मराठी भाषेबद्दल प्रेम आणि आजूबाजूचे जे वातावरण आहे ते पाहिल्यामुळे रागही, खरं म्हणजे माझं उर्दूतून शिक्षण झालं पण मी उर्दू भाषा कमावली नाही कधी. राग होता की आपल्यावर ही लादलेली भाषा आहे. आता ह्या सगळी पिढी उर्दू शिकलेली, पण एकानंही उर्दू ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलं असं तुम्हाला दिसणार नाही. उर्दूबद्दल एक राग असे. कांतांनीच 1-2 पुस्तकं अनुवादित केलेली आहेत.
बाकी बहुतेकांनी उर्दू एक हैदराबाद अंतर मुक्त राखलं गेलं. झालं की ताबडतोब उर्दूशी संबंध तोडून टाकला. खरं म्हणजे औरंगाबाद हे उर्दू वाङ्मयाचं पुण्यासारखं, पुणं जसं मराठी वाङ्मयाचं होतं तसं औरंगाबाद हे उर्दू वाङ्मयाचं फार मोठं केंद्र होतं. खरं म्हणजे उर्दू कवितेचा प्रारंभच औरंगाबादला झाला. अच्छा. तेव्हा पण उर्दू लेखक कधी मराठी लेखकांना भेटत नसत. आजही नाही. आजही उर्दूचं वर्तुळ वेगळं आहे, मराठीचं वर्तुळ वेगळं आहे. आम्ही प्रयत्न केला पण ते काही जमत नाही आहे. दोन भाषा एका व्यासपीठावर याव्यात, काहीतरी विचारांचं आदान प्रदान व्हावं असा प्रयत्न केला जातो, पण त्याला काही यश येत नाही असं. तेव्हा इथे एक गमतीदार असं वातावरण आहे. म्हणजे मुस्लिम कल्चरचं हे केंद्र आहे, मराठी संस्कृतीचं केंद्र आहे, तितकंच महत्वाचं केंद्र आहे. परंतु तुम्हाला शहरावर मराठी भाषेचा कुठेही प्रभाव दिसणार नाही. रस्त्यावर गेलात तर तुम्हाला हिंदी प्रामुख्यानं ऐकायला मिळेल. म्हणजे हे मराठी शहर आहे हे बाहेर पडल्यावर लक्षातच येत नाही. या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही म्हणालात तसं घरूनच साहित्याचे संस्कार तुमच्यावरती आपसूक होत होते. तर आपण साहित्य निर्मिती करावी किंवा तशा पद्धतीच्या सृजनात्मक लेखनाकडे वळावं असं न वाटता समीक्षेची वाट धरावी, हा कसा विचार आला? आता खरं म्हणजे त्या वयात मी कविता करायला पाहिजे होतं. सामान्यपणे 15-16 वर्षाचं वय, पण मी कविता कधी केली नाही. कारण कवितेचे संस्कारच झाले नाहीत. कारण 7वीपर्यंत मराठी भाषा होती, 8वीमध्ये मी गणित घेतलं मराठी घेण्याच्या ऐवजी. त्यामुळे मराठीशी संबंध माझा संपला. तो थेट मी कॉलेजमध्ये इंटर सायन्सला नापास झालो आणि मी ठरवलं की हे आपलं हे क्षेत्र नाही. कारण कॉलेजमध्ये सुद्धा तास बुडवून मी ग्रंथालयात जाऊन मराठीच वाचित असे. त्यामुळे नापास. मग 6 महिन्यात मी ताबडतोब पास झालो आणि सरळ BAला मराठी विषय, मराठी तत्त्वज्ञान असे विषय घेऊन मी BAला गेलो. तेव्हा या काळामध्ये मी सुरुवातीला कथा लिहिल्या, 3-4 कथा फक्त मी लिहिल्या. पण मग माझ्या असं लक्षात आलं की हे काही खरं नाही आपलं लेखन. आणि लहानपणापासून घरामध्ये वाङ्मयीन चर्चा ते विचार विकास मंडळाच्या निमित्तानं होत असे. आणि माझ्या वडिलांचं वैशिष्ट्य की मला त्या बसू देत असत त्या चर्चेच्या तिथं ऐकत. मासिकं पुस्तकं आली तर ती दाखवत असत, वाचायला प्रवृत्त करत असत. त्यामुळे वाङ्मयीन चर्चा एकीकडे, म्हणजे जे पुस्तक चर्चेला आहे ते मी आधीच वाचलेलं असे, तेव्हा ते काय बोलतायत हे फारसं नाही तरी बरंचसं कळायला लागलं. मग यातून मग वाङ्मयाच्या स्वरूपावर विचार हळूहळू मी स्वतः करायला लागलो. म्हणून या वातावरणामुळे आणि दुसरं असं की मला फार चांगले शिक्षक मिळाले कॉलेजमध्ये. मेघश्याम पुंडलिक रेगे हे यांनी तत्त्वज्ञान हा विषय शिकवला. ते महाराष्ट्रातले फार मोठे विचारवंत मानले जातात. त्यानंतर म.भी. चिटणीस हे मराठीचे प्राध्यापक होते, प्राचार्य होते. म.भी. चिटणीस हे डॉक्टर बाबासाहेबांच्या अतिशय निकटवर्तीय, म्हणजे कौटुंबिक पातळीवरचे त्यांचे बाबासाहेबांचे संबंध. त्यामुळे ते इथं प्राचार्य होते आणि भयंकर स्फोटक असं बोलत असत वाङ्मयावर, सामाजिक परिस्थितीवर. त्यामुळे सगळ्या नव्या विचारांचा एक प्रभाव त्यांच्यामुळे माझ्या मनावर असा पडत गेला. आणि अनेक विषयात गोडी. ते उत्तम चित्रकार होते. त्यात औरंगाबादला आजूबाजूला पुष्कळ जंगल असे, आता काहीच राहिलं नाही. शिकारीला जात, शिकार करत, बंदूक चालवत, असे मोठे गमतीदार असे. ते बुद्ध झाले, नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला. तर त्यांचा फार मोठा माझ्यावर संस्कार आहे.
ते आणि मेघश्याम पुंडलिक रेगे. तेव्हा या गुरुजनांमुळे, आणि तिसरे इंग्रजीला मना वानखेडे म्हणून प्राध्यापक होते, इंग्लंडहून शिकून आलेले होते, दलित समाजातले, परंतु अतिशय उत्तम इंग्रजी त्यांचं होतं. एक असा व्यापक असा दृष्टिकोन असे. मी जेव्हा MA गेलो तेव्हा त्यांनी इंग्रजी कोणकोणते समीक्षेची पुस्तकं कोणत्या क्रमांकानं वाचायची याची मला यादी करून दिल्या. वा. तेव्हा हे असे या गुरुजन, सगळ्या वातावरणात तुमच्यातला समीक्षक हां, घडत गेला. त्यामुळे तो आपोआप घडत जातो. वातावरण हे प्रामुख्यानं. आता हे गुरुजन नसले तर काय झालं असतं माहीत नाही मला. नक्कीच. पण ह्या गुरुजनांच्यामुळे काही एक आपल्याला आकार आला असं निदान मी मानतो. निश्चित. पहिला संस्कार वडिलांचा, त्यानंतर ह्या गुरुजनांचा. बाल कुलकर्णी यांच्यासारख्या गुरुवर्यांचाही तुम्हाला सहवास लाभला, तर त्याविषयी काय सांग? असं आहे, बाल कुलकर्णी 1959 साली मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर मराठीचे प्राध्यापक म्हणून आले. तेव्हा मी नुकताच MA झालेलो होतो. मला प्रथम श्रेणीमध्ये गुण मिळालेले होते आणि इथल्या सरकारी कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, इथं मी प्राध्यापक म्हणून काम करत होतो. तेव्हा इंटरव्ह्यू मी दिला आणि माझी निवड त्यावेळी झाली. पण प्रथम श्रेणी ज्यांना आहे त्यांना BA शिकवण्याचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, ही अट अतिशय काटेकोरपणे पाळली गेली. म्हणून माझं सिलेक्शन करताना अट अशी टाकली की यांना 3 वर्ष पूर्ण झाल्यावर अपॉइंटमेंट लेटर देण्यात यावं. त्यामुळे मी ताबडतोब डिपार्टमेंटमध्ये आलो नाही. पहिल्यांदा बाल कुलकर्णी आणि डॉक्टर पठाण हे दोघे आले. 6 महिन्यानंतर मी आलो आणि मग माझा आणि बालांचा संबंध. त्याच्या आधी मी फक्त औरंगाबादला अनंत काणेकरांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा बाल कुलकर्ण्यांना पहिल्यांदा पाहिलं. माझा त्यांचा काही परिचय नव्हता, पण त्यांचे माझे विलक्षण घनिष्ठ असे संबंध बनत गेले. म्हणजे आम्ही कौटुंबिक पातळीवरच ते संबंध. बाल कुलकर्णी यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं, ते डिपार्टमेंट लोकशाही पद्धतीनं चालवतात. त्यांचं म्हणणं असं असे की हे सरकारी कार्यालय नाही, हा वरिष्ठ, महा कनिष्ठ, महा त्याच्यापेक्षा मी हेड आहे, म्हणजे मी तुमच्यापेक्षा अधिक शिकवले गेलेले, मला अधिक अनुभव आहे म्हणून मी विभाग प्रमुख आहे. तुमच्यापेक्षा मी या क्षेत्रात अधिक काही अनुभवानं सांगू शकतो म्हणून मी तुमचा नेता आहे. पण बाकी तुम्ही आम्ही सगळे समान आहोत. म्हणून ते करायचे असे की पूर्ण वेळापत्रक समान विभागणी करायची. खरं म्हणजे प्रोफेसरला आठवड्याला 4 तास आणि लेक्चररला 12 तास. तेव्हा मी आणि पठाण 12-12 तास आणि ते 4 तास. ते म्हणाले असं नाही, सगळे तास समान वाटणी करा. एक तर त्यांना शिकवण्यातच विलक्षण गोडी होती, त्यामुळे जितकं जास्त शिकवता येईल तेवढं ते शिकवत. त्यामुळे आणि मग कार्यालयीन कामही समान पद्धतीनं. काही अमुक आलं ग्रंथालयाबद्दल काय असेल की रसाळ हे तुमच्याकडे, पठाणांच्याकडे आर्थिक व्यवहार सगळे डिपार्टमेंटचे, असं सगळी विभागणी त्यांनी करून ठेवलेली असे. आणि ते या ठिकाणी सेमिनार्स घेत आल्या त्यांनी डिपार्टमेंटमध्ये सुरू केलं की आठवड्यातून एका विद्यार्थ्यानं कुठल्या तरी विषयावर एक निबंध वाचायचा किंवा प्राध्यापकानं, त्याच्यावर मग चर्चा. त्या चर्चेला औरंगाबादमधले सगळ्या कॉलेजचे प्राध्यापक येत असत आणि अशी एक
चर्चा त्यामध्ये, त्यातून ते विद्यार्थी घडवत आणि आम्हा मंडळींवरही त्याचे चांगले असे संस्कार. पण माझ्याबद्दल का अधिक प्रेम असेल मला सांगता येणार नाही, पण त्यांनी कुठलाही लेख लिहिला की तो घेऊन येत माझ्या खोलीत. विभाग प्रमुख आहे आणि रसायणांना पिऊनला सांगून बोलवायचं आपल्या खोलीत असं नाही, उठत माझ्या खोलीत येत. रसाळ, हे मी लिहिलेलं आहे बघा वाचून आणि तुमचं काय मत आहे ते सांगा. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, त्यांच्याकडे मुंबईहून पुण्याहून लेखक मंडळी भेटायला येत औरंगाबादला. ते त्या काळात खूप लेखकांच्यामध्ये लोकप्रिय होते आणि त्यांच्या घरी उतरतही. तो लेखक आला की ते मला बोलवत गप्पा मारण्यासाठी. त्यामुळे कितीतरी लेखकांशी माझे संबंध त्यामुळे आपोआपच प्रस्थापित झाले. म्हणजे बाभ बोरकर आहेत, गंगाधर गाडगीळ आहेत, मुख्यतः पुशिरेगे हे त्यांचे खूप निकटवर्तीय मित्र होते, ते वारंवार या ठिकाणी येत. व्यंकटेश माडगुळकर, असे अनेक लेखक. आणि या लेखकांशी हळूहळू माझेही संबंध त्या काळात त्यांच्यामुळे प्रस्थापित होत गेले. आणि पश्चिम महाराष्ट्रात मी कोण असं एक नातं आपोआपच तयार आणि झालं. किती सुंदर दिवस असतील. म्हणजे सुरेख वातावरण. वाल कुलकर्णी यांची स्मृती विसरणं शक्य नाही. त्यामुळे मुंबईला ते गेल्यानंतर मी मुंबईला गेलो की त्यांच्या घरी माझा एक मुक्काम 2-4 दिवस असेच. दुसरं काही नाही, गप्पा म्हणजे वाङ्मयावर अशा प्रकारे. त्यामुळे साहित्य सहवासातले बहुतेक लेखक त्यांच्या भेटीगाठी होत. उदाहरणार्थ करंदीकरांचे आणि माझे संबंध तिथंच प्रस्थापित झाले. विजय राजाध्यक्ष आहेत, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ, मवा धोंड, असे अनेक लेखक त्यांच्याशी संबंध माझे प्रस्थापित झाले. आणि म्हणून वाल हे केवळ विभाग प्रमुख नाही, आता गुरु म्हटल्यानंतर ते PhDचे मार्गदर्शक होते. पण वालंचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी 2-3 व्यक्तींबद्दल दखल दिली नाही PhDच्या कामात. एक मी, दुसरे डॉक्टर सरा गाडगीळ नांदेडचे, आणि तिसरे गोमा पवार. त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला कळतं, मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही लिहा. शेवटी नियमाप्रमाणे कोणीतरी एक गाईड पाहिजे असतो, म्हणून मी तुमचा गाईड आहे आणि मी ऐनवेळी तुमच्या प्रबंधावर सही करेन. त्यांनी माझा प्रबंध छापेपर्यंत वाचला सुद्धा नव्हता. केवढा विश्वास आहे हा. गंमत म्हणजे प्रबंधाची पुन्हा एक वेगळीच. अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत सैद्धांतिक भूमिका प्रतिमेबद्दल किंवा कवितेबद्दल आपण मांडत नाही, तोपर्यंत प्रतिमा आणि त्याचं ॲप्लिकेशन हे नाही नीट करता येणार. म्हणून 6 महिने वाचन केल्यावर मी त्यांना म्हणालो की मला प्रबंधाचा विषय बदलून पाहिजे. त्यांनी कालखंड दिला, या कालखंडातील कवितेतील प्रतिमा सृष्टी. म्हणलं असं मला विषय नको, मला सैद्धांतिकच विषय पाहिजे. मग कवितेतील प्रतिमा असा विषय आहे आणि त्यात मी PhD झालो. त्याला जवळपास 10 वर्ष मला लागली आणि प्रत्येक वेळी टिंग आमचे मित्र वगैरे. पण गंमत त्यांचं वैशिष्ट्य सांगतो. माझी तयारी आणि मी लेखन करायला सुरुवात केल्यावर ते म्हणाले, आता तू एकही तास घ्यायचा नाही, पूर्ण दिवसभर इथे बसून लेखन कर, तुझे सगळे तास मी घेईन. क्या बात आहे. मला वाटतं वालनविषयी इतकं भरभरून बोलता आहात तुम्ही आणि त्यातून त्यांचं चित्र जणू डोळ्यासमोर उभं राहतंय की एक सहकारी म्हणून, एक प्रमुख म्हणून कसा असावा. सर, कविता आणि प्रतिमा हा तुमचा सिद्धांत, हा तुम्ही दिलेला विचार, याविषयी तुमच्याचकडून ऐकायला आवडेल. माझं विचार करताना असं लक्षात आलं
की अर्थात हा बासी मर्ढेकरांचा एका परीनं प्रभाव आहे की दोन प्रकारे आपण रचना करू शकतो. एक तार्किक रचना आणि एक सौंदर्यात्मक रचना. तिसरी एक मानसशास्त्रीय रचना असतेच. तर ती रचना सौंदर्यात्मक करायची असेल तर साम्य, विरोध आणि समतोल या 3 लय तत्वांच्या आधारे केली पाहिजे, म्हणजे केली जाते असं त्यांचं मत आहे. आता वाङ्मय जेव्हा आपण वाचतो तेव्हा एका विशिष्ट काळाचं काही विशिष्ट व्यक्तींचं जीवन त्यामध्ये रंगवलेलं असतं. पण तो काळही निघून जातो, त्या प्रकारची माणसंही नसतात. परंतु वेगळ्या काळात जगत असताना जरी आपण ते वाचत असलो तरी ते आपल्याला भावतं, आपल्या मनावर त्याचे संस्कार होतात. हे कसं? म्हणजे असं काहीतरी वाङ्मयात आहे की जे कालातीत असं बनत जातं. खरं. हे कसं? म्हणजे उदाहरणार्थ पण लक्षात कोण घेतो आपण जेव्हा वाचतो तेव्हा स्त्री किती गुलाम होती हे जसं लक्षात येतं तसं तिच्या दुःखाशी मी आजही समरस होऊ शकतो. हे जे कालातीतत्व वाङ्मयाला येतं याचं कारण काय? याचं कारण आपण 2 प्रकारे ज्या रचना करतो की बोलण्यातही आपण हीच गोष्ट करतो, ज्याला रूपक प्रक्रिया असं आपण सिद्धांताच्या पातळीवर म्हणतो. की उदाहरणार्थ मी चालतो आहे, हा रुपया चालेल, मी उद्या आलो तर चालेल. आता चालेल, चालणे हा शब्द आपण किती वेगवेगळ्या अर्थानं वापरतो. हे जे भाषेमध्ये आहे हे रूपक प्रक्रियेमुळे येतं. या रूपक प्रक्रियेमुळे एक विशिष्ट अर्थ हा अनेक नवी नवी रूप धारण करतो. म्हणून शब्दांमध्ये नवे नवे अर्थ सामावून घेण्याची एक शक्ती असते, ती भाषेतच आहे. या भाषेतून वाङ्मय निर्माण होतं. तेव्हा भाषेचं हे जे वैशिष्ट्य आहे ते वाङ्मयात समृद्धपणे लेखक निर्माण करतो. त्यातली कविता हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा, कारण कविता ही भाषिक रचना असते. केवळ आपण जेव्हा कादंबरी किंवा नाटक वाचतो तेव्हा आपण शब्दांकडून वास्तवाकडे जातो. कवितेमध्ये शब्दांकडून आपण शब्दातच रमतो. म्हणजे शब्द हे साधनही आहे आणि ते साध्यही आहे. हे भाषेचं एक रूप कवितेमध्ये या प्रकारे येतं. म्हणून कविता हा प्रकार सरळ सरळ वैश्विक बनून जातो. इतर वाङ्मय प्रकार एका विशिष्ट काळात आणि मग काळाकडून वैश्विक बनतात. इथं काळाचा संबंध नसतो, कारण कविता ही कुठल्याही काळाची. उदाहरणार्थ फुलराणी बालकवींची, किंवा श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे. कुठला श्रावण मास, कोणत्या वर्षातला, कोणत्या काळातला, काळ आणि स्थळ याच्याशी संबंध नाही. ती सरळ सरळ वैश्विक अशी बनणारी गोष्ट आहे. ही जी ताकद आहे ही प्रतिमांमुळे त्याला प्राप्त होते. प्रतिमा काय करते की एक वस्तू किंवा एक कल्पना हिचं दुसऱ्या कल्पनेशी नातं जोडते आणि त्यातून एक नवा असा अर्थ ती व्यक्त करते. आणि हे कविता ज्या काळात पहिल्यापासून जी निर्माण झाली ती अशीच, फक्त आम्ही प्रतिमा शब्द वापरत नव्हतो. कविता ही सरळ सरळ कालातीत स्थलातीत असं रूप धारण करते आणि हे तिचं वैशिष्ट्य प्रतिमेमुळे निर्माण होतं. एक उदाहरण घेऊ. आरती प्रभूंची एक कविता लोकप्रिय गीत म्हणून आपण नेहमी ऐकतो, ती येते आणिक जाते,
येताना कळ्या आणि ते जाताना फुले मागते. आता ही घटना प्रतिमा म्हणून वापरली जाते. तुम्हाला एक लक्षात येतं की कळ्या ज्यावेळी उमलण्याच्या आधी सायंकाळी कळ्या असतात आणि त्या सकाळी उमलतात. ती कळे घेऊन येते म्हणजे तिचं येण्याचा काळ सायंकाळ आहे, जाण्याचा काळ मात्र सकाळ आहे. म्हणजे ती प्रियकराच्या सहवासात रात्रभर राहते आहे. हे या केवळ ही घटना प्रतिमा म्हणून वापरल्यामुळे आपल्याला लक्षात येतं. एवढंच नाही तर फुलणं आणि मुग्ध रूप, फुलण्याच्या आधीचं त्या प्रेयसीचं रूप आणि नंतर तिचं फुलणं सगळ्या दृष्टीनं, हा सगळा जो ही घटना रात्री जी काही घडलेली असेल तिचं निर्देश ही प्रतिमा करते. म्हणजे एका वेळी ती अनेक प्रकारचे अर्थ आपल्याला आपल्या मनात निर्माण करते. असे एक समृद्ध अर्थ ही प्रतिमा आपल्याला देते. हे जुन्या काळात आहे. म्हणजे आता एक समजा स्त्रीगीतातली ओवी जात्यावरची, पाऊस पडतो मृगा आधी रोहिणीचा, बाळणा हलतो भावा आधी बहिणीचा. आता ही पहिली ओळ ही प्रतिमा आहे. आता मृग आणि रोहिणी या दोन नक्षत्रांचं वैशिष्ट्य असं की रोहिण्या कधी पडतात कधी पडत नाहीत, पण पडल्या तर मृगाच्या आधीच पडतात. तसंच एखाद्या पुरुषाच्या पाठीवरची बहीण नंतर जन्मलेली, तिचं लग्न आपल्या संस्कृतीमध्ये आधी केलं जातं. भावाचं लग्न आधी होत नाही. बहीण सासरी पाठवा मग भावानं सून घरात आणा अशी परंपरा. त्या परंपरेचा या ठिकाणी निर्देश आहे. त्यामुळे अर्थात बहिणीला मूल आधी होतं पुरुषाचं, पण होईलच असंही नाही. म्हणून ते रोहिणीच्या पावसासारखं आहे. पडेलच असं नाही, पण पडला तर तो भावाच्या म्हणजे मृगाच्या आधी पडेल. पुन्हा दुसरं असं की रोहिणी हे नक्षत्र स्त्रीलिंगी आहे आणि मृग हे पुल्लिंगी आहे. त्यातही भावा बहिणीचं नातं असं सूचित आपोआप होतं. आता हे सगळा विचार करून ही प्रतिमा घडवली असं नाही, ती घडवली कवयित्रीनं आणि आपल्याला मग हे अर्थ त्यातून लक्षात यायला लागतात. तेव्हा असा एक समृद्ध अनुभव, म्हणजे कविता 8-10 ओळीची 15-20 ओळीची, परंतु एखाद्या कादंबरी एखाद्या नाटकात जसा अनुभव आपल्याला समृद्धपणे मिळतो तसा या छोट्याशा रूपामध्ये वाङ्मयाच्या तो आपल्याला मिळतो. आणि हे सामर्थ्य प्रतिमेमुळे त्यामध्ये आलेलं असतं. सर, तुम्ही ज्यांच्या कवितांविषयी दीर्घ लिहिलत, सविस्तर लिहिलत, ते 2 कवी आणि 2 वेगळ्या प्रकृतीचे आम्हाला तरी वाटतात, म्हणजे बासी मर्ढेकर आणि नाग देशपांडे. तर हे कसं, म्हणजे यांच्या दोघांच्याही कवितेविषयी काय सांगाल? तुम्हाला ते तसे वेगळे वाटतात? खरं म्हणजे मर्ढेकरांवर पाश्चात्य कवितेचा एक प्रभाव आहे, परंतु तो खरा नाही. एक संस्कार पाश्चात्य संस्कृतीचा आहे. याचं कारण त्यांचं बरंचसं आयुष्य मुंबईसारख्या शहरात गेलं. म्हणजे मुंबई हे धड पारंपरिक शहरही नाही, धड लंडनसारखं न्यूयॉर्कसारखं आधुनिकही नाही. असं काहीतरी संमिश्र संस्कृती आपल्या महानगरीमध्ये आपण निर्माण केलेली आहे. तेव्हा या शहराचं चित्र प्रामुख्यानं ते रेखाटतात. पण त्यांचं जर बारकाईनं पाहिलं तर त्यांचं नातं पारंपरिक मराठी कवितेशी अधिक आहे. म्हणजे ते असं खंत व्यक्त करत असत की आपल्याला गदी माडगुळकरांसारखी कविता लिहिता येत नाही. आता यावर श्रीपू भागवतने अशी प्रतिक्रिया दिली की आपलं त्यांचं स्वप्नरंजन, पण तसं नाही.
उदाहरणार्थ गणपतवाणीसारखी त्यांची कविता आहे. तुमच्या संस्कृतीत खेड्यामध्ये असलेला एक वाणी, ज्याचा आपला पोटापुरता धंदा चालतो, पण त्याची इच्छा आपल्या घरावर माडी, आणि खेड्यामध्ये माडी घरावर बांधणं याला फार महत्त्व आहे. व्यंकटेश माडगुळकरांची कथा आहे याच्यावर फार चांगली. तर हे भारतीय जीवनाचं अतिशय बारकाईनं त्यांचं ज्ञान होतं, अनुभव होते. आणि ज्या थोड्या अशा कविता लिहिल्या त्यांनी, म्हणजे शेतकपाशीचे ही कविता आहे की ती कपास वेचता वेचता तिच्या मनात विचार येतात, तिच्या पोटी अजून मूल बाळ नाही आणि तिला त्याची अपेक्षा आहे, आणि मग आजूबाजूला निसर्गामध्ये फुललेलं आहे आणि आपल्या जीवनात हे फुलणं नाहीच. म्हणजे कपाशीचं बोंड फुटतं, वांगीसुद्धा तोडण्याच्या सारखी लायकीची झालेली आहे, भुईमुगाच्या याच्यात दाणा भरला गेलेला आहे, आणि आपलं मात्र जीवन हे असंच आहे, निपुत्रिक असं आपलं जीवन आहे, असं तिचं दुःख आहे. म्हणून मग ती असं म्हणते की आज माझ्या वालांना मोड येतील का. आपल्याकडे अशी लोकसमजूत आहे की वांझ स्त्रीनं जर कडधान्य भिजवलं तर त्याला मोड येत नाहीत. आता ही लोकसमजूत मर्ढेकर कवितेत वापरतात. हा काही इंग्रजी प्रभाव नाही आहे. म्हणून मर्ढेकरांच्या कवितेमध्ये अंतस्वर हा अस्सल भारतीय आहे. आणि माझ्या त्या 3 माझे खंड आहेत, त्यात मी हे वारंवार मांडलेलं आहे. तेव्हा मर्ढेकर आणि ना. देशपांडे यात फरक मला वाटत नाही. सर, मराठी भाषेवरती एक आक्रमण तर तुम्ही तुमच्या बालपणी अनुभवलं, ज्याविषयी तुम्ही आम्हाला सविस्तर सांगितलं. पण अलीकडच्या काळातही मराठी भाषेचं भविष्य काय याविषयीची चिंता सतावत असते, आणि त्यातही महाराष्ट्राची मराठी ही ज्ञानभाषा असावी अशी आज अनेक वर्ष खरं तर त्याविषयी बोललं जाते. तर याविषयी काय सांगा. असं आहे की मराठी भाषा ही पूर्वीपासून म्हणजे तिच्या जन्मापासून दुसऱ्या भाषांचे सासुरवास सहन करत आली. ज्ञानेश्वरांच्या काळात संस्कृत, त्याच्याविरुद्ध देशी लेणं आपण निर्माण करतो आहोत असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. अध्यात्माचं भाषा संस्कृत, ती सगळी मराठी वारकऱ्यांनी आणि महानुभावीयांनी केली. मराठीचं थोडं स्थैर्य येतं न येतं तो फारसी भाषेचं आक्रमण, इतकं आक्रमण की फारसीच शब्द वापरून बोललं जात असे. म्हणजे शिवाजी महाराजांनी मंत्रिमंडळाची सगळी नावं देशी बनवली की पेशवाईमध्ये सगळी पुन्हा पहिल्यासारखं फारसीकरण झालं. ते संपतं न संपतं तेच इंग्रजीचं आक्रमण. प्रत्येक आक्रमणात आतापर्यंत तरी मराठी टिकली, पण हे इंग्रजीचं आक्रमण हे अतिशय भयंकर आक्रमण आहे. कारण ती एका वर्गापुरती राहिलेली भाषा नाही, ती जगाची भाषा बनलेली आहे. आणि जगामध्ये वावरायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी येणं अत्यावश्यक बनून चुकलेलं आहे. ती जगातली ज्ञानभाषा आहे. सगळे भौतिकशास्त्रांचे लेखन व्यवहार इंग्रजीमधूनच चालतात प्रामुख्यानं. तेव्हा ती तुम्हाला नाकारता येणार नाही. मग अशा परिस्थितीत मराठी ज्ञानभाषा तुम्हाला कशी बनवता येईल असा हा प्रश्न आहे. आता आपण जगात पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की भारत आणि पाकिस्तान, बांगलादेश हे पूर्वीकडचे प्रांत सोडले
तर नोबल प्राईज आपल्याला का नाही मिळत? हम्म. म्हणजे त्या तोडीचं संशोधन आपल्याकडे होत नाही. का होत नाही? बुद्धिमत्ता कमी आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इंग्लिशमधून शिकल्यामुळे हे होत नाही. हम्म. कारण भाषाशास्त्र असं मानतं की निर्मितीची भाषा, मग ती संशोधनपर शास्त्रीय निर्मिती असो की वाङ्मय निर्मिती असो, कला निर्मिती असो, ही केवळ मातृभाषेतच शक्य आहे. त्यासाठी तुमचं ज्ञान मातृभाषेत तुम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या ज्ञानशाखेमध्ये तुमच्या मातृभाषेत विचार करायला लागाल आणि हा विचार सर्जनात्मक असेल. तुम्हाला नवा काही मुद्दे तुमच्या मातृभाषेतच सुचू शकतात. आता याबद्दल मी अशी भूमिका मांडलेली आहे की मातृभाषा हीच खरी ज्ञानभाषा असते. कारण लहान मूल भाषा शिकतं तेव्हा ते शब्द नाही शिकत, शब्दाबरोबर ते परिसराचं ज्ञानही मिळवतो. म्हणजे ज्ञान ते ज्या भाषेत मिळवतं सुरुवातीला तीच भाषा त्याची ज्ञानभाषा. म्हणजे ही चिव आहे, ही काऊ आहे. इथं काऊ चिव शब्द शिकता शिकता चिमणी, कावळा यांची माहिती त्याला होते. म्हणून परिसराचं मुलाला ज्ञान त्याच्या मातृभाषेतच होतं. आणि हे ज्ञान वेगवेगळ्या मार्गानं देण्यासाठी 2 प्रकारचे संस्कार आपली कुठलीही संस्कृती करते जगभर. एक म्हणजे परिसराचं ज्ञान त्याच्या मातृभाषेतून देणं आणि भाषिक समज त्याच्यामध्ये निर्माण करणं सुप्तावस्थेमध्ये. उदाहरणार्थ त्या भाषेची लय त्याला लहानपणापासून शिकवली जाते. ही जी लहान मुलांची बालगीतं आहेत, इथं इथं नाच रे मोरा, दाणा खा, पाणी पी, उडून जा. आता यामध्ये एक लय आहे. मग मुलं स्वतः ती लय बोलण्यात साधायला लागतात. मग बोलता बोलता ते यमकांचा वापर करतात. मी उदाहरण दिलं की बाप बाप बापट कुल्ले आपट. बापट आडनावाच्या मुलाला चिडवलं म्हणजे थांब तुझे हेले गेले लांब. अशा प्रकारची लय त्या मुलावर संस्कारली जाते. त्यामुळे भाषेचं उच्चार सौंदर्य, अर्थ सौंदर्य या दोन्ही लहानपणीच मुलाला प्राप्त झालेले असतात. यातून वाङ्मय निर्मिती होत असते. आणि म्हणून कुठल्याही लेखकाची खरी अस्सल वाङ्मय निर्मिती केवळ मातृभाषेतच करू शकतो. कारण ती त्याची सर्जन क्रियेची भाषा असते. ती त्याची विचार करण्याची भाषा असते. आणि हे सत्य अगदीच डावलून आपण सध्या तुम्हाला माहिती आहे की नाना फडणीसांच्या बद्दलची गोष्ट. एक त्यांच्याकडे आला, तो 10-15 भाषा अस्खलित बोलायला लागला आणि आव्हान दिलं नाना फडणीसाला की माझी मातृभाषा तुम्ही सांगा कोणती आहे. तर नाना फडणीसांनी सांगितलं, तो झोपल्यावर रात्री गार माठातलं पाणी खिडकीतून त्याच्या अंगावर फेक. तर तो गुजरातीत ओरडत उठला. दुसऱ्या दिवशी नाना फडणीसांनी त्याला सांगितलं तुझी गुजराती मातृभाषा आहे. कारण उत्स्फूर्तपणे आपण केवळ आपल्या भाषेत बोलतो. जेव्हा आपण इंग्रजी बोलतो तेव्हा आपण इंग्रजी बोलत आहोत याचं एक आपल्याला भान असतं. मातृभाषेमध्ये हे भान आपलं नसतं. कारण ती आपल्या विचार करण्याची नैसर्गिक अशी भाषा. कोणते शब्द तुम्ही वापरता यापेक्षा ते शब्द वापरून तुम्ही भाषा कोणती त्याच्यासमोर ठेवता याच्यावर ज्ञान मिळत असतं. आता जेव्हा आपलं गणितविद्या भारतातून युरोपमध्ये गेली तेव्हा गणितविद्येत जे संस्कृत पारिभाषिक शब्द होते ते सगळे जसेच्या तसे त्यांनी स्वीकारले. गणितामधले त्यांचे पारिभाषिक शब्द आज जे वापरतात त्याचं सगळ्यांचं ओरिजिन संस्कृत भाषा आहे.
उदाहरणार्थ ट्रिग्नॉमेट्री, त्रिकोणमिती या संस्कृत शब्दापासून तो बनला. असे सगळे शब्द त्यांनी हा भागच घेतला नाही की आता याचा आपल्या भाषेत शब्दांतर करू. त्यांनी ते शब्द वापरून ते ज्ञान कमावलं. ही प्रक्रिया जर ते करू शकतात तर आपण का नाही. दुसरा भाषेचा नियम असा आहे की परके शब्द आपण आपल्या उच्चार पद्धतीत बसवत असतो. उदाहरणार्थ आपण जे इंग्रजी बोलतो ते इंग्रज किंवा अमेरिकन माणसाला अजिबात कळत नाही, कारण आपली उच्चार पद्धतीत आपण ते बसवलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की पु ल देशपांडे इंग्लंडमध्ये गेले आणि तिकीट पिकॅडिली सर्कसचं मागायला ते विंडो त्या खिडकीशी गेले. तो जो तिकीट देणार आहे त्याला हे पिकॅडिली सर्कस म्हणतायत म्हणजे काय बोलतायत हे कळेच ना. हे पिकॅडिली सर्कस पिकॅडिली त्याला कळत नाही. मग तो कागद देतो, लिहून दाखवा. मग हे इंग्रजीत लिहिता. मग तो त्याच्या उच्चार म्हणतो हां हे होय. तर तो जे पिकॅडिली सर्कसचा उच्चार करतो तो यांना कळत नाही. ही पद्धती आहे. तेव्हा माझी जी उच्चार पद्धती आहे त्या उच्चार पद्धतीत मी ह्या सगळ्या संज्ञा बसवत जाणार. बरोबर. आणि काही वर्षांनी मूळ शब्दापेक्षा माझा उच्चार वेगळा असणार असेलही. उदाहरणार्थ इंग्रजी शब्द जे मराठीत आले, उदाहरणार्थ आता आपण वापरणं बंद केलं. हॉस्पिटलचं आम्ही इस्पितळ केलं. हे आम्हाला हॉस्पिटल उच्चारताच येत नव्हतं म्हणून इस्पितळ झालं. या पद्धतीनं ही पारिभाषिक इंग्रजी संज्ञा काही दशकांनी अस्सल मराठी बनू शकते. पण हा पर्याय जर स्वीकारला तर भाषा टिकणं यासाठी आणि मुख्य तुमचे संकल्पना मातृभाषेत तयार होत असल्यामुळे ज्ञानाच्या सगळ्या संकल्पना तुमच्या मातृभाषेत तयार होतील आणि त्या संकल्पनांच्या आधारे तुम्ही नवनिर्मिती ज्ञानात करू शकाल. अक्षरांच्या वाटेवर या मालिकेमध्ये अशा गुरुवर्यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, या वयातही त्यांची असलेली तळमळ पाहून त्यापासून ऊर्जा घेणं, त्यांचे विचार समजून घेणं हा सगळ्याच एक अतिशय आनंददायक असा अनुभव आहे. असेच अनमोल क्षण तुमच्या भेटीला या मालिकेत घेऊन येतच राहू. भेटूया अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या पुढील भागात. तोवर नमस्कार.